अप्पा मोरया, मी तुमचा लाडका सागर. तर आज आपण उरण सिरीज कंप्लीट करणार आहे. तर पहिला आपण किल्ल्यावरती जाणार उरणच्या आणि त्यानंतर बघू दुसऱ्या पार्टमध्ये. आता ह्या पार्टमध्येच मंदिर शूट करू. तर पहिला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती मस्त सुंदर असं आहे आणि हा रस हायवेलाच आहे. A few moments later. तर हा किल्ल्याच्या एंट्रन्सला तुम्हाला बोर्ड दिसेल आणि इकडनं थोडीशी ट्रॅकिंग आहे. बाजू चढण दाखव कशी आहे. पूर्ण उभी चढण आहे. तुम्हाला थोडं ट्रॅक करायला लागणार बघा. तर आपण गड्यावर जाताना ना आपल्याला एक माहिती आहे, ती माहिती नक्की वाचत जाऊ तुम्ही. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ती. त्याला इग्नोर करून जाऊ नका तुम्ही आणि प्लीज ती माहिती वाचा. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ती. माहिती ते बोर्ड ते तुम्हाला एक हे पण देईल कधी झालं. बजरंगबलीचं आपलं मंदिर आहे आणि तसंच या साईडनी रस्त्याने जायचं आहे वरती. 2 रस्ते आहे. इकडनं पण असं चालत जाऊ शकता, स्टेप आहे. आणि जर जायचं असेल ट्रॅकिंग करत तर हा एक रस्ता आहे. पण मी सांगेल इकडच्यापेक्षा इकडे चांगलं आहे. थोडंसं ट्रॅकिंग करायचं आहे. अर्धा तास लागेल ट्रॅक करत करत. पण वरतून व्ह्यू तर अजून भारी दिसेल. हे बघा आता थंडी आहे म्हणून फॉग दिसतोय. तर रस्त्यात चालता चालता तुम्हाला पूर्ण झरणा दिसणार पावसाळ्यामध्ये. इकडनं पूर्ण वॉटरफॉल आणि तिथं लिहिलं आहे पण आहे बघा धबधबा. बघा बघा धबधबा म्हणून पावसात. पण मी सांगेल पावसात नका येऊ कारण की तुम्हाला थोडं रिस्की आहे. बघा वरतून आणि पूर्ण रस्ता आहे असा वाट. तर असं खाली ट्रॅक करून आल्यानंतर हा विश्रांती स्पॉट्स आहे. म्हणजे कोण लोक थकतात, मी पण थकलो आहे. आणि इकडनं परत वरतून ट्रॅक आहे आणि परत खाली मंदिर आहे. हे बघा ते लिहिलं आहे बघा नाव. नाही इथं पण विश्रांती लिहिलं आहे. पण हे कुठले देव आहेत ते मला खरंच नाही माहिती. तुम्ही सांगा मला कमेंट करून कुठले देव आहेत हे. इथं हा विश्रांतीसाठी स्पॉट्स आहे. परत तुम्ही वरती ट्रॅकिंग करून जाऊ शकता. आणि एवढ्या वेळेस आपली हालत बघ. मॉर्निंग पर्सन नाही ना आपण. सकाळ सकाळी उठून 11-12ला उठणारे पोरं अचानक सकाळी उठल्या ही चालत होते. मी तर ठरवलं उद्यापासून जातो सकाळी चालायला. हा पण रस्ता जातो वाटतं. बट मी सांगेल हाच रस्त्याने जावा. बघ उगाच जाऊन तुम्ही फसाल परत झाडामध्ये जाऊन. त्यापेक्षा जे रस्ते दिले त्या रस्त्यानेच जावा. तर आपण आलो इथं स्वागत बुरुज आणि पूर्ण ट्रॅकिंग करून आम्ही हालत बघा पूर्ण घामाघूम आंघोळ केली आहे म्हणजे घामाने. आणि खरंच खूप ट्रॅकिंग आहे. कोणाला सवय नसेल ट्रॅकिंगची त्यांची खरं ही हालत होते माझ्यासारखी. तर चला बघू अजून केवढं डिस्टन्स आहे. पूर्ण उभी चढण आहे. ट्रॅकिंग खूप आहे. तर प्लीज लहान पोरांना घेऊन नका येऊ तुम्ही. किल्ल्याचा एंट्रन्स आहे हा. आपण पोचलो शेवटी फायनली किल्ल्यावरती. एंट्री केल्यानंतर बघा हा तिथं तोफ आहे. कसा वाटला ओंकार ट्रॅकिंग? फुल खतरनाक. खतरनाक ना. आधी प्रिपेअर व्हायला पाहिजे होतं, माहिती नव्हतं.
सांगितलं नाही. सांगितलं असतं तर आला नसतं माझ्यासोबत. पेपर तरी झालं असतं. बघा आणि इथं काय लिहिलं आहे बघा, वाचा तुम्ही. इथं बघू झेंडाराव काय मंदिर आहे का बघूया. इकडनं हा बघा पूर्ण उरण दिसतो, उरण. इथून पण उतरू शकतो मला वाटतं. हां तिथे पण एक बोलून तिथे म्हणजे जी खालून जी थकलेलो ना ते वरती येऊन खरंच खूप सुंदर वाटलं. पूर्ण थकान गेली. म्हणजे एक टाईमपर्यंत खाली आपण गिवअप केलेलं ना की जाऊया घरी जाऊया, नको, कारण की चढणच अशी होती. मस्त वाटतं. तिथं बसताना तिकडनं पण आलो बघा, दाखवतो तुम्हाला झूम करून, जर झूम झाला दिसलं तिथं बस डेपो आहे. तर आपला हा चर्चा करत पोर्तुगीज किल्ला. तर जाऊया आपण आतमध्ये जाऊया. आणि मेन लोक बघ किल्ल्यावर नाही बघ घाण करतात शेवटी. बघ नाव बिव लिहिले हे बघा, हे करू नका, ही तुमची प्रॉपर्टी नाही आहे. बघा काय का नाव वगैरे बी लिहिले ते बघ, दिसत आहेत. हे पूर्ण पाण्याचं कुंड दाखवते पाणी. पाणी बघा, आणि हाय पाणी, खरं पाणी हाय. अजून जिवंत कुंड आहे पाणी. त्या टायमाचं स्ट्रक्चर बघ ना काय. आजकालचे इंजिनियर लोक फेल आहेत खरं सांगतो. पूर्ण पाणी काढून दाखवतो. पूर्ण शुद्ध पाणी आहे बघ. हा रे भारी आहे. तोंड वगैरे धुवू शकतो ना आपण. तोंड का पिऊ पण शकतो. पाणी बघ ना पूर्ण जेवढं मस्त मिनरल पाणी. वॉटर आहे ना तेवढं शुद्ध पाणी आहे बघ. काहीच नाही. हे बघ पाणी दाखव. पूर्ण शुद्ध पाणी. मस्त पाणी आहे. इकडनं गडाच्या खालून परत दुसऱ्या साईडने आलात ना तर इथं परत तुम्हाला मंदिर भेटणार. गणपती बाप्पा मोरया. सिद्धिविनायक सारखी मूर्ती आपली बाप्पाची. मस्त आहे बघ भाई, मन प्रसन्न झालं रे 5 मिनिटासाठी. हे बघ ना गणपती बाप्पा मोरया. इकडनं पण रस्ता आहे, इकडनं पण रस्ता आहे. किल्ल्याला चारी तरीफने रस्ता आहे. इकडे पण ॲक्च्युली हा मुख्य द्वार आहे. आम्ही त्या साईडने आलेलो. मुख्य द्वार आहे बघा लिहिलं पण, मुख्य प्रवेशद्वार. इथं पण गणपती बाप्पा आहे. आणि इथे पण खरंच भारी वाटतं बघ ना. तर फुल सिद्धिविनायक आणि एकदम शांत ठिकाण. हां इकडनं लिहिलं आहे बघ मेन एंट्री म्हणून लिहिलं आहे पण आहे ऑलरेडी. आपण दुसऱ्या साईडने आलेलो. आम्ही आलेलो बॅक साईडने, त्यामुळे कारण की हां जास्त चढायला लागलं. इकडनं डिस्टन्स कमी आहे तर मी इकडनं पण खाली उतरतो, तुम्हाला दाखवेल कसं काय चढायचं ते. पण खरंच मूर्ती बघा ना, म्हणजे बघूनच प्रसन्न वाटतं.